चाट म्हटले तर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा चाटचा प्रकार म्हणजे रगडा पॅटीस. हे रगडा पॅटीस जर आपण घरच्या घरी बनवले तर आज आपण रगडा पॅटीस अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. रगडा पॅटीसमध्ये रगडा हा फारच मुख्य घटक आहे. तर आज आपण रगडा बनवण्यापासून पॅटीसची संपूर्ण कृती आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी आणि सुटसुटीत अशी आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता रगडा पॅटीस बनवायला सुरुवात करूया. रगडा पॅटीस बनवण्यासाठी प्रथम आपल्याला रगडा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला आहे. आता त्यात 1 वाटी भिजवून घेतलेले सफेद वाटाणे घालूया. इथे मी सफेद वाटाणे 8 तास भिजवून घेतले आहेत आणि भिजवून घेतल्यावर ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. आता त्यात 1 ग्लास आपण पाणी घालूया. आता त्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये पावडर मसाले ॲड करणार आहोत. त्यात 1 चमचा धणेपूड, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर त्यात 2 चमचे तेलही ॲड करूया आणि हे सर्व जिन्नस चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता कुकरचे झाकण लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्या करून घेऊया, म्हणजे वाटाणा अगदी व्यवस्थित शिजेल. आपण पाहू शकता कुकरची 1 शिटी झाली आहे. अशाच प्रकारे मी राहिलेल्या शिट्याही करून घेत आहे. आपण पाहू शकता दुसरीही शिटी अगदी व्यवस्थितपणे झाली आहे. अशाच प्रकारे अजून 3 शिट्या करून घ्यायच्या आहे. त्यानंतर गॅस बंद करून कुकर थोडासा थंड करून घेऊया. साधारणतः 10 मिनिटानंतर कुकरची वाफ गेल्यानंतर कुकरचे झाकण उघडून पाहूया. आपण पाहू शकता वाटाणा अगदी व्यवस्थित उकडला गेला आहे. अशा प्रकारे वाटाणा अगदी व्यवस्थित उकडला गेला पाहिजे. आता लगेचच आपण रगडा बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल थोडेसे गरम झाल्यावर त्यात आपण 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालूया आणि फोडणी अगदी व्यवस्थित तडतडू देऊया. फोडणी व्यवस्थित तडतडल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कांदा अगदी ट्रान्सपरंट होईस्तोवर व्यवस्थित तेलात परतून घेऊया. आता कांदा तेलात परतत असताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे आहे. त्यामुळे कांदा अगदी लवकर शिजला जातो. आता साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा अगदी व्यवस्थित ट्रान्सपरंट झाला आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि टोमॅटोचा अगदी व्यवस्थित कच्चेपणा जाईस्तोवर परतून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता टोमॅटोही अगदी मऊ झाला आहे. ह्या स्टेजमध्ये त्यात आपण पावडर मसाले ॲड करूया. त्यामध्ये प्रथम पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा धणेपूड, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा चाट मसाला घालूया आणि 1 मिनिटभर मसाले अगदी तेलात व्यवस्थित परतून घेऊया. आता मसाले फोडणीत घातल्यावर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मसाले 1 मिनिटभर व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता मसाले तेलात अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत. आता ह्या स्टेजमध्ये जे आपण उकडून घेतलेले वाटाणे आहेत ते आपण त्यामध्ये ॲड करूया आणि अगदी व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घेऊया. आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पेरूया. त्यानंतर इथे मी अर्धा इंच आले, 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर अर्धी वाटी, पुदिना अर्धी वाटी, चाट मसाला 1 चमचा, दही अर्धी वाटी आणि मीठ चवीनुसार घालून अशी हिरवी चटणी बनवली आहे. ती आता आपण त्यात 4 चमचे घालूया. तिखटाचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता चटणी वाटाण्यात घातल्यावर पुन्हा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून जितपत पातळसर किंवा जाडसर आपल्याला रगडा हवा आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचे प्रमाण वाढवायचे किंवा कमी करायचे आहे. आता पुन्हा अगदी चमच्याने रगडा व्यवस्थित मिक्स करून
आपण साधारणतः 5 ते 7 मिनटे दणदणीत एक वाफ येऊ देऊया. साधारणतः 7 मिनिटानंतर आपण पाहू शकता रगडा अगदी दाटसर झाला आहे. आता लगेचच गॅस बंद करूया. अशा प्रकारे तयार झाला चटपटीत चमचमीत असा रगडा. आता लगेचच आपण पॅटीज बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. त्यात 2 मोठे बटाटे इथे मी उकळून किसून घेतले आहे, ते आता आपण घालूया. त्याबरोबर आपण आता एक एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यामध्ये प्रथम अर्धी वाटी फ्रोझन मटार घालूया. इथे मी फ्रोझन मटार घेतले आहेत. तुम्ही ताजे मटार इथे वापरू शकता. आता त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये कोथिंबीर घालूया. त्यानंतर चवीनुसार मीठही त्यामध्ये ॲड करूया. आता हे सर्व जिन्नस प्रथम चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्यात आपण पावडर मसाले ॲड करणार आहोत. आता पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा धणेपूड, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि अर्धी वाटी पोह्याची भरड घालूया. इथे मी पोहे मिक्सरमधून फिरवून अशा प्रकारे अगदी जाडसर रव्यासारखी भरड तयार करून घेतली आहे. आता हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याचा एक गोळा तयार करून घेऊया. त्यानंतर आपण त्याचे कटलेट्स तयार करून घेणार आहोत. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता लगेचच त्याचे आपण कटलेट बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी कटलेट कटर घेतले आहे. आता त्यात लिंबा एवढा गोळा घेऊन कटलेट कटरमध्ये घालायचा आहे आणि अशा प्रकारे अगदी शेप व्यवस्थित हाताने द्यायचा आहे आणि दाबून अशा प्रकारे कटलेट बनवून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता एक कटलेट मी तयार करून घेतले आहे. अशाच प्रकारे अजून मी एक कटलेट तुम्हाला बनवून दाखवते आहे. त्यासाठी लिंबा एवढा गोळा घेऊन कटलेट कटरमध्ये घालून अशा प्रकारे कटलेटला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. आपण पाहू शकता दुसरेही कटलेट अगदी व्यवस्थितपणे तयार झाले आहे. अशाच प्रकारे राहिलेले कटलेटही मी बनवून घेत आहे. इथे मी मीडियम साईजचे कटलेट बनवून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये कटलेट बनवून घेऊ शकता. आपण पाहू शकता सर्व कटलेट मी बनवून घेतले आहे. आता लगेचच ते आपण शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले होते. आता तेल गरम झाल्यावर त्यात अशा प्रकारे एक एक कटलेट अगदी हळूवारपणे सोडूया. आता गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवून आपण कटलेट दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेणार आहोत. इथे कटलेटमध्ये जे आपण साहित्य वापरले आहे ते कच्चे नाही आहे, त्यामुळे इथे कटलेट भाजायला जास्त वेळ लागत नाही. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता कटलेटची एक बाजू अगदी खरपूस भाजली गेली आहे. अशाच प्रकारे आपण दुसरी बाजू खरपूस भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता कटलेट अगदी दोन्ही बाजूने खरपूस भाजले गेले आहेत. आता लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे राहिलेले कटलेट्सही मी व्यवस्थितपणे शॅलो फ्राय करून घेत आहे. आपण पाहू शकता सर्व कटलेट्स मी तयार करून घेतले आहे. आता लगेचच रगडा पॅटीस सर्व करूया. आता इथे एका प्लेटमध्ये प्रथम आपण गरमागरम कटलेट्स ठेवून त्यावर आपण गरमागरम रगडा घालूया. अगदी पॅटीस रगड्यात कोट होईस्तोवर त्यावर रगडा घालायचा आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार हिरवी चटणी त्यावर घालायची आहे. इथे मी 2 चमचे हिरवी चटणी वापरत आहे. मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार चिंचेची गोड चटणी त्यावर व्यवस्थित स्प्रेड करायची आहे. त्यानंतर वरून बारीक चिरलेला कांदा भुरभुरूया आणि त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित पसरवून घेऊया. त्यानंतर वरून आपण डेकोरेशनसाठी जे आपण डाळिंबाचे दाणे आहेत ते अशा प्रकारे अगदी व्यवस्थित पसरवून घेऊया. अशा प्रकारे तयार झाले रगडा पॅटीस. आपण पाहू शकता बघताक्षणी तोंडाला पाणी सुटणारे असे रगडा पॅटीस तयार झाले आहे. अशा प्रकारे तयार झाले गरमागरम जिभेची चव वाढवणारे रगडा पॅटीस. तुम्ही अशाच प्रकारे रगडा पॅटीस बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच चटपटीत चमचमीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.